नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 33वा वाचल्याने व ऐकल्याने तुमचं नशीब बदलू शकते. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा नवनाथ कसे मदतीला येतात आणि आपल्या आयुष्यात चमत्कार घडवतात. धनुर्वातावर रामबाण उपाय असलेला अध्याय. त्यासाठी ऐका. चौरंगीला विद्यादान, शारंगधराला शिक्षा, गोरक्षाकडून वीरभद्राचा पराभव. काशी क्षेत्रात 12 वर्षे राहिल्यास लोक विनाकारण शंका घेतील, म्हणून नाईलाजास्तव तो तीर्थयात्रेसाठी निघाला. गोदावरी काठाने जात असताना एका शेतात एक मुलगा काम करताना त्याला दिसला. त्या शेतकरी मुलाचे नाव माणिक होते. दुपार झाल्यामुळे त्याने काम थांबविले. कळशीतील पाण्याने हातपाय धुतले, भाकरीचे गाठोडे सोडले. तो भाकरीचा घास तोंडात घालणार तेवढ्यात गोरक्ष तेथे पोहोचला. त्याने अलख निरंजन, गुरुचा आदेश अशी साद घातली. त्याची साद ऐकताच माणिक उठला आणि त्याच्या पाया पडला. त्याने त्यांना विचारले, महाराज, आपण कोण आहात? कोठे चालला आहात? येथे कसे काय आलात? मी आपली काय सेवा करू शकतो? त्याच्या या प्रश्नांना उत्तर देताना गोरक्ष म्हणाला, अरे बाळा, मी यती आहे. तीर्थयात्रा करण्यासाठी चाललो आहे. मला खूप तहान आणि भूक लागली आहे. तू मला जेवू खाऊ घातलेस तर खूप बरे होईल. त्यावर माणिक पटकन म्हणाला, का नाही महाराज, चला, माझे जेवण आहे ते खाऊन घ्या. लगेच त्याने गोरक्षाला प्यायला पाणी दिले. आपली भाकर वाढली. त्यामुळे गोरक्ष तृप्त झाला. त्याने दिलेला तृप्तीचा ढेकर पाहून माणिकलाही आनंद झाला. गोरक्षाने त्याला त्याचे नाव विचारताच तो म्हणाला, महाराज, माझे नाव काही एवढे महत्त्वाचे नाही. तुमचे पोट भरले ना, ते महत्त्वाचे आहे. तुमचा पुढचा प्रवास सुखाचा हो. तुम्ही आता येथे थोडी वेळ विश्रांती घेतल्यानंतरच निघा. त्याच्या बोलण्याने गोरक्षाला आश्चर्य वाटले. गोरक्ष प्रसन्न होऊन त्याला म्हणाला, बाळा, भूक लागली असताना तू मला जेवू घातलेस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते माग, ते मी देईन. तेव्हा पटकन माणिक म्हणाला, तुम्ही स्वतः गावोगाव भिक्षा मागत असताना तुम्ही मला काय देणार? उलट तुम्हाला अजून काय पाहिजे ते सांगा, मीच तुम्हाला देतो. त्यानंतर तुम्ही पुढच्या प्रवासाला निघा. गोरक्षाचे आश्चर्य कमी न होता उलट जास्त वाढले. या अड्याण्याला आपले हित कळत नाही. आपणच याचे कल्याण करावे असे गोरक्षाच्या मनात आले. तो माणिकला म्हणाला, खरंच मी तू मागशील ते देईन. बघ बरं, मागाहून नाही म्हणशील. ते ऐकून मात्र माणिक संतापला. तो मोठ्याने म्हणाला, जीवावर उदार असलेला माणूस समोरच्याला काहीही देऊ शकतो. तुम्ही काहीही मागा, मी देतोय की नाही ते पहा. तेव्हा गोरक्ष म्हणाला, मी तुला जीवावर उदार व्हायला नक्कीच सांगणार नाही. तुझ्या मनात जी इच्छा येईल वा तुला जे करावेसे वाटेल तेच फक्त तू करू नकोस. एवढेच माझे मागणे तुझ्यापाशी आहे. त्यावर माणिक म्हणाला, बस एवढंच ना, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी करीन. त्यानंतर गोरक्षनाथ पुढच्या तीर्थयात्रेच्या प्रवासाला निघून गेला. तो गेल्यानंतर त्याला दिलेले वचन माणिकला लक्षात येताच त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. घरी जाण्याचा विचार त्याच्या मनात येताच त्याला आठवले की मनाप्रमाणे वागायचे नाही. म्हणून तो डोक्यावर सामान घेतलेल्या अवस्थेत शेताच्या बांधावर उभा राहिला. त्याच्या मनात येणारे विचार हळूहळू थांबले. त्याची छान समाधी लागली. तो तसाच उभा राहिला. तो अशक्त झाला. मुखाने हरिचिंतन मात्र सतत चालू होते. चौरंगीला नवे हातपाय फुटले. गोरक्षनाथाला माणिक शेतकऱ्याच्या होणाऱ्या अवस्थेची कल्पना होती. त्यानंतर तो बद्रिकाश्रमात गेला. तेथे तो चौरंगी असणाऱ्या गुहेजवळ गेला. गुहेवरची शिळा काढताच त्याला फक्त वारूळ दिसले. त्याने आत जाऊन ते वारूळ फोडले. तेव्हा चौरंगी त्याला दिसला. त्याच्या डोळे आणि कंठ यांमध्ये फक्त प्राण होता. तपोबलाने त्याला
नवीन हातपाय आलेले होते. गोरक्षनाथाने त्याला सावध करून त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्यामुळे चौरंगीच्या शरीरात ताकद निर्माण झाली. लगेच तो गोरक्षाच्या पाया पडत म्हणाला, आज मी सनाथ झालो. गोरक्षाने चौरंगीला उठवून आलिंगन दिले. त्याला विचारले, दररोज काय खात होतास? तेव्हा चौरंगी उत्तरला, मला हात नव्हते आणि मी शिळेकडे पाहत असल्यामुळे अद्याप मी काहीही खाल्लेले नाही. ते ऐकून गोरक्षाने चामुंडेला बोलावले. ती येताच म्हणाली, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी रोज फळे आणून ठेवायची. गोरक्षाने पाहिले तर त्याला काही अंतरावर फळांची रास दिसली. काही फळांच्या साली वाळलेल्या होत्या, तर काही फळे कुजून गेलेली होती, तर काही नवीन ताजी फळेही दिसत होती. ते पाहून गोरक्ष म्हणाला, चौरंगी, तू खरंच धन्य आहेस. तुझ्याप्रमाणेच तुझे तपही धन्य आहे. चौरंगीने अन्न पाण्या वाचून कठोर तप केल्याचे त्याला आश्चर्य आणि आनंद वाटला. त्याने त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. गुहेतून त्याला बद्रिकाश्रमातील शिवालयामध्ये आणले. शंकरांना जागे करून चौरंगीला त्यांचे दर्शन घडविले. आणखी 6 महिने ते बद्रिकाश्रमात राहिले. गोरक्षनाथाने चौरंगीला सर्व अस्त्रे, शस्त्रे, विद्या शिकविल्या. सर्व देवतांना बोलावून त्यांची वरदाने चौरंगीला देवविली. शशांगर राजाला शिक्षा. दोघे कौंडिन्यपुरामध्ये गेले. चौरंगीचे हातपाय शशांगर राजाने विनाकारण तोडलेले होते. त्यामुळे गोरक्षाचा त्याच्यावर राग होता. त्याला शिक्षा करण्याचा त्याचा हेतू होता. म्हणून चौरंगीलाच राजाचा सूड घ्यायला सांगितले. लगेच चौरंगीने भस्मावर वातास्त्र प्रयोग केला आणि ते भस्म राजाच्या बगीच्यावर सोडले. त्या प्रभावी अस्त्रामुळे तेथे काम करणारे शेकडो बागवान हवेत उडाले. वाऱ्याबरोबर गोलगोल फिरू लागले. चौरंगीने वातास्त्र आवरताच ते लगेच जमिनीवर आपटले. त्यातले काही जण मेले, काही जणांची हाडे मोडली, काही जण झाडांमध्ये अडकले, काही जण बेशुद्ध पडले. वाचलेले काही जण राजाकडे पळाले. त्यांनी झालेल्या वादळाची त्याला कल्पना दिली. राजाला खूप आश्चर्य वाटले. राजाने ताबडतोब नोकरांना शोध घेण्यास सांगितले. इतरत्र कुठेही वादळ झाले नसताना बगीच्याचे व बागवानांचे एवढे नुकसान कसे काय झाले? हे कृत्य कोणी केले असेल हे जाणून घेण्यासाठी नोकरांनी सर्व नगरात तपास केला. त्यांच्या जोडीला हेर देखील शोधाशोध करत होते. 1-2 हेरांनी पाणवठ्याजवळ गोरक्ष व चौरंगीला पाहिले. लगेच राजाकडे जाऊन त्यांनी सांगितले, पाणवठ्याजवळ 2 योगी बसले आहेत. ते खूप चिडलेले वाटत होते. राजाला वाटले, गोरक्ष व मच्छिंद्र आले असावेत. त्यांनीच माझ्यावरच्या रागापोटी हे कृत्य केले असावे. लवकर जाऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे, नाहीतर योगबळाद्वारे माझ्या साम्राज्याचे ते वाटोळे करतील. तातडीने राजा हत्तीवर अंबारीत बसून सैन्यासह पाणवठ्याजवळ गेला. त्या दोघांना सन्मानाने राजवाड्यात आणण्याचा त्याचा विचार होता. राजाला दुरून येताना पाहताच गोरक्ष चौरंगीला, माझा प्रताप बघ, असे म्हणाला. त्याने वातास्त्र मंत्र योजिला. त्या प्रभावी वातास्त्रामुळे राजाचे सैन्य घोडे हत्तीसह आकाशात उडून गरगर फिरू लागले. सर्व सैन्य घाबरून ओरडू लागले. गोरक्ष व चौरंगीला मोठी गंमत वाटत होती. सर्व लोक घाबरलेले दिसतात गोरक्षाने चौरंगीला सर्वांना खाली उतरविण्याची आज्ञा केली. म्हणून चौरंगीने पर्वतास्त्र योजले. पर्वतास्त्रामुळे वातास्त्र अडले. सर्व सैन्य पर्वतावर अडकले. तेव्हा चौरंगीने त्यांच्या दिशेने हात करून खाली उतरण्याची आज्ञा केली. लगेच सर्वजण जमिनीवर उतरले. सर्वांबरोबरच राजासुद्धा भीतीने थरथर कापत होता. तो समोर येताच चौरंगी पुढे झाला. त्याच्या पाया पडत म्हणाला, बाबा, मी तुमचा मुलगा कृष्णागर. ओळखलेत की नाही मला? राजा आश्चर्यचकित परंतु आनंदित झाला. आनंदाने त्याने आपल्या पुत्राला मिठी मारली. त्याने गोरक्षनाथाला ओळखले. त्याच्याकडे पाहत राजा म्हणाला, नाथ,
माझ्या मुलाचा तुम्ही पुनर्जन्म केलात. तुम्ही त्याची दुसरी आई झालात. आता आपण राजवाड्यात चलावे. तेव्हा चौरंगी पटकन म्हणाला, नाही बाबा, माझी सावत्र जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत आम्ही राजवाड्यात येणार नाही. तिच्या दुष्टपणामुळे तुम्ही मलाही शिक्षा केली. एवढे बोलल्यानंतर चौरंगीने सर्व घटना स्पष्टपणे राजाला सांगितली. चौरंगीने पर्वतास्त्रावर दुसरा मंत्र टाकून तो पर्वत अदृश्य केला. आपल्या दुसऱ्या पत्नीचा कपटीपणा कळताच राजाचा संताप अनावर झाला. तिच्या महालात जाऊन राजाने तिला खेटराने मारले आणि तातडीने हे राज्य सोडण्यास सांगितले. गोरक्ष चौरंगीने राजाचा राग शांत केला. त्यानंतर 1 महिना ते तिथे राहिले. निघताना गोरक्षाने आपल्या तपोबळाच्या आधारे शशांगराला तारुण्य परत दिले. दुसरे लग्न करून सुखी हो असा आशीर्वादही दिला. रेवती राणीचे कृत्य उघडकीस. चौरंगीला घेऊन तीर्थयात्रा करीत करीत गोरक्ष काशीमध्ये आला. त्याने पुजारणीची भेट घेतली. पुजारिणीकडून तिचा राणीशी झालेला संवाद समजल्यानंतर तो लगेच भुयारात गेला. तर त्याला भुयारात रिकामे दिसले. ते पाहून त्याला मोठा धक्का बसला. शोक अनावर होऊन तो रडू लागला. ते पाहून पुजारीण म्हणाली, तुम्ही लगेच धीर सोडू नका. राणीने तो देह कुठेतरी नेऊन ठेवला असेल. मी तिला विचारते. पुजारीण गोरक्ष व चौरंगीनाथ यांना शिवमंदिरातच थांबायला सांगून लगेच राजवाड्यात आली. राणीला नमस्कार करून ती म्हणाली, राणी सरकार, 12 वर्षे होत आली. जुन्या गोष्टी आठवल्या म्हणून आले. तिचा बोलण्याचा रोख लक्षात येताच राणीने तिला एकांतात नेले. एकांत पाहून पुजारणीने तिला विचारले, राणी सरकार, 12 वर्षांनी राजे मरणा पावणार हे गुपित मी तुम्हाला सांगितल्याचे आठवते ना? तिला मध्येच अडवत राणीने तिला सांगितले, तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. मी त्याची सर्व व्यवस्था केव्हाच केली आहे. तू मला भुयारातील तो देह ज्या दिवशी दाखविला त्या रात्रीस तू तेथे नसताना मी माझ्या सेवकांना घेऊन तेथे गेले. त्या देहाचे राई एवढे तुकडे करून माझ्या सेवकांनी ते दूर अरण्यात तेव्हाच टाकले. त्या गोष्टीला देखील आता 7 वर्ष होत आली आहेत. किड्या मुंग्यांनी ते तुकडे 2-4 दिवसातच खाल्ले असतील. त्यामुळे आता कसलीच भीती नाही. ते ऐकताच पुजारीण खूप घाबरली, पण तिने चेहऱ्यावर आपली भीती दाखवली नाही. राणीचा निरोप घेण्याचा विचार करून ती म्हणाली, राणी सरकार, मला आपली काळजी वाटली म्हणून मी विचारले. आता मला जाण्याची परवानगी द्यावी. तेव्हा राणी म्हणाली, अवश्य जा आणि निर्धास्त राहा. मात्र हे कुठेही बोलू नकोस. मी तुला बहीण मानते. त्यानंतर राणीने पुजारणीला रीतीप्रमाणे निरोप दिला. गोरक्षाला खरा प्रकार सांगावा आणि आपल्या नशिबी जे असेल ते भोगावे असा विचार करीत ती शिवमंदिरात परतली. तिने गोरक्षाला भयानक वस्तुस्थिती सांगितली. ते ऐकताच गोरक्ष खूप संतापला. राणीला शिक्षा करण्याचा त्याने विचार केला, परंतु ती गुरुपत्नी असल्यामुळे तिला मारणे योग्य ठरणार नसल्याचेही त्याला वाटले. मच्छिंद्राचे शरीर नष्ट होणार नसल्याचे त्याला माहीत होते. त्यामुळे ते सूक्ष्म रूपात कोठेतरी असणारच असे वाटून त्याने शोध घेण्याचे ठरविले. मच्छिंद्र देहाचा शोध. गोरक्षाने चौरंगीला जवळ बोलावून सांगितले, मी माझा देह येथे ठेवून सूक्ष्म रूपात मच्छिंद्राच्या देहाचा शोध घेतो. तू माझ्या देहाचे व्यवस्थित रक्षण कर. ती रेवती राणी मच्छिंद्राप्रमाणेच माझ्या देहाची सुद्धा अवस्था करेल. असे न होण्यासाठी तू सावध राहा. चौरंगीने त्याला ठीक म्हणून होकार दिला. पुजारणी समोरच गोरक्ष भुयारात झोपला. योगबलाने सूक्ष्म देहाच्या साह्याने त्याने सप्तलोक, सप्तद्वीपे, सप्तसागर, सप्तपाताळे, सर्व पर्वत शोधले, परंतु त्याला मच्छिंद्राचा देह मिळाला नाही. म्हणून तो शेवटी कैलासावर गेला. तेथे मात्र त्याला मच्छिंद्राचा देह दिसला. वीरभद्र व त्याच्या शेकडो गणांच्या पहाऱ्यात मच्छिंद्राचा देह, अस्थि, मांस, केश, त्वचा आदी कण कण एकत्र करून ठेवलेले त्याला दिसले. गोरक्ष कोणत्याही रूपाने येईल, सावध रहा असे वीरभद्र गणांना सांगत असल्याचेही त्याने ऐकले. गोरक्ष लगेच तिथून परत येऊन आपल्या शरीरात शिरला
व उठून बसत चौरंगीला म्हणाला, चल इथून, आपले काम झाले. आता येथे थांबण्याचे कोणतेही कारण नाही. गोरक्ष चौरंगीसह त्या शिवालयातून दूर गेला. बरेच अंतर गेल्यानंतर त्याने आपल्या सामर्थ्याने सूर्याला खाली बोलावले. सूर्याने खाली येऊन आपल्याला बोलावण्याचे कारण विचारले. तेव्हा गोरक्ष त्याला म्हणाला, मच्छिंद्राचा देह वीरभद्र व गणांच्या ताब्यात आहे. आमच्या वतीने आपण वीरभद्राशी बोलून सामोपचाराने मच्छिंद्राचा देह येथे परत पाठवायला सांगावे ही विनंती. सूर्याने गोरक्षाचे म्हणणे मान्य केले व तो लगेच कैलास पर्वतावर गेला. त्याला पाहताच वीरभद्राने नमस्कार करून त्याचे स्वागत करून त्याला येण्याचे कारण विचारले. तेव्हा सूर्य म्हणाला, मी गोरक्षाचा निरोप घेऊन येथे आलो आहे. तुमच्या ताब्यातील मच्छिंद्राचा देह तुम्ही त्याला परत करावा. नाथपंथ विस्तारासाठी सध्या मच्छिंद्राची गरज आहे. ते ऐकून वीरभद्र म्हणाला, मच्छिंद्राने पूर्वी आमचा खूप छळ केला आहे. त्याचा प्राणांत झाला तरी आता आम्ही सोडणार नाही. गोरक्ष लढायला आल्यास आम्ही त्याच्याशी युद्ध करू. वीरभद्र सामोपचाराने ऐकत नाही हे पाहून सूर्य म्हणाला, तुम्ही स्वतःला एवढे पराक्रमी समजता, तर मच्छिंद्र तुम्हाला छळत असताना तुमचा पराक्रम कोठे गेला होता? गोरक्ष मच्छिंद्रापेक्षाही सवाई आहे, हे लक्षात ठेवा. युद्ध करण्यापेक्षा मच्छिंद्राचा देह, सूर्याचे वाक्य पूर्ण होऊ देण्याऐवजी त्याला अडवत वीरभद्र म्हणाला, अजिबात मिळणार नाही. हो, उद्या युद्ध झाले तर? तेव्हा सूर्य म्हणाला, किमान कैलासावर तरी युद्ध करू नका. तो असे म्हणताच वीरभद्राने त्याचे कारण विचारले. तेव्हा सूर्य म्हणाला, गोरक्षाने शस्त्रास्त्रे सोडली तर कैलास चक्काचूर होईल. शिवपार्वती कोप करतील. तरी वीरभद्राचा हेका चालूच होता. तो म्हणाला, शिवपार्वती काही कोप करणार नाहीत. तेव्हा त्याला अधिक समजावणीच्या सुरात सूर्य म्हणाला, अरे वीरभद्रा, मच्छिंद्र शंकराचा लाडका असल्यामुळेच त्यांनी यक्षिणींकडून त्याच्या देहाचे कण कण गोळा करून येथे कैलासावर आणून ठेवायला सांगितले ना. तुमच्या दोघांच्या झगड्यात शंकरांना त्रास झाला तर गोरक्षाऐवजी ते तुम्हाला शिक्षा करतील हे ध्यानात घ्या. ते ऐकून वीरभद्राने लगेच शिवगणांना, भैरवांना सांगितले, तुम्ही पृथ्वीवर जाऊन त्या गोरक्षाचा चांगलाच समाचार घ्या. तुम्हाला एखादी अडचण आली तर मी तुमच्या पाठोपाठ लगेच येतोच. लगोलग वीरभद्राच्या आज्ञेप्रमाणे विमानातून अष्टभैरव पृथ्वीवर झेपावले. भयंकर युद्ध. अष्टभैरवांची विमाने पाहताच गोरक्ष व चौरंगीने मोहनास्त्र व वातास्त्र सोडले. मोहनास्त्राने त्यांची मती गुंग झाली. ते आपला येण्याचा हेतू विसरले, तर वातास्त्रामुळे ते आकाशातच गरगर फिरू लागले. ते पाहून चामुंडेला घेऊन वीरभद्रही पृथ्वीवर आला. वीरभद्राने कामास्त्र, ब्रह्मास्त्र व कार्तिकास्त्र यांचा प्रयोग केला. तेव्हा चौरंगीने त्या अस्त्रांवर अनुक्रमे रती अस्त्र, दशासुरी अस्त्र व कामिनी अस्त्र सोडून यशस्वी प्रतिकार केला. परंतु चौरंगीच्या या अस्त्रांचा प्रतिकार वीरभद्र करत असल्याचे पाहून गोरक्ष व चौरंगीने महाबलाढ्य दैत्यांना जागृत केले. ते पाहून सर्व देव घाबरून विष्णूकडे गेले. अवतार घ्यायची वेळ आली की काय असे वाटून विष्णू लगोलग शंकराकडे कैलासावर गेले. एकेका राक्षसासाठी मला एक एक अवतार घ्यावा लागला. ते सर्व राक्षस या गोरक्षाने उठवले तर काय करायचे हे विष्णूला समजेना. वीरभद्राने उगाच राग मनात धरून या गोरक्षाला चिडवले आहे. आता त्याला आपणच आवरले पाहिजे असे शंकराला त्यांनी सांगितले आणि शंकराला घेऊन विष्णू गोरक्षापुढे प्रकट झाले. ते गोरक्षाला म्हणाले, गोरक्षा, राक्षसांना कशाला उठवतोस? ते सर्व त्रैलोक्याला छळतील. तेव्हा गोरक्ष म्हणाला, पहिल्यांदा मच्छिंद्राचा देह माझ्या ताब्यात द्या. विष्णूने लगेच मच्छिंद्राचा देह गोरक्षाच्या ताब्यात दिला. तेव्हा गोरक्षाने वाताकर्षण अस्त्राचा जप करून ते भस्म राक्षसांवर फेकून त्यांना गप्पगार केले. त्यानंतर अग्नी अस्त्राच्या प्रयोगाद्वारे गोरक्षाने त्यांचे भस्म करून टाकले. वाताकर्षण अस्त्र देवदानवांना सुद्धा माहीत नव्हते, मात्र ते नाथपंथांवर प्रसन्न होते. त्यामुळंच गोरक्षाने
या भयंकर अस्त्रयुद्धात विजय मिळवला. आपल्याला अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. नवनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय अलख निरंजन.